भूमापन सर्वेक्षण, भूसंपत्तीची मोजदाद आणि तिचा उपयोग यासाठी भूमापन सर्वेक्षण गरजेचं आहे. पृथ्वीवरील पृष्ठभागावर किंवा त्याच्या आसपासचं अंतर आणि कोन मोजण्याचं विज्ञान आणि कला म्हणजेच सर्वेक्षण करणं. भारतामध्ये इसवी सन पूर्वीच्या राजवटीमध्ये जमीन महसुलाची निश्चित पद्धत होती. भारतात जमिनीचं सर्वेक्षण आणि नकाशे तयार करण्याची प्राचीन परंपरा आहे. मनुस्मृती आणि ब्रह्मांड पुराणातही त्याचा उल्लेख आढळतो. भारतीय इतिहासात सिंधू संस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हडप्पा संस्कृतीतील नगररचना पाहिल्यास त्या काळी निश्चितच सर्वेक्षणाचा आधार घेतला असणार याची कल्पना करता येते. होका यंत्र आणि पल्म बॉबच्या सहाय्याने हे सर्वेक्षण झालं असल्याचा अंदाज आहे. शंखापासून बनवलेल्या कोनमापक यंत्राचा आणि ओळंब्याचा वापर माणसाने त्या काळी केला. भारतात महाराष्ट्रामध्ये कार्ले लेण्याच्या परिसरात भिंतीवर सर्वेक्षणाच्या नोंदी केलेल्या आढळतात. ह्या नोंदी साधारण इसवी सन पूर्व 100 ते 180 ह्या कालखंडातल्या आहेत. सर्वेक्षणाचा सर्वात पहिला लिखित नमुना हा ताम्रपटांच्या स्वरूपात पाहायला मिळतो. त्यानंतरच्या काळात कागद आणि चित्रांच्या रूपात भूमापन सर्वेक्षणाचे दाखले तयार केले जात. मौर्य काळात भूमापनासाठी दोरखंडाचा वापर केला जात असे. त्यामुळेच त्या काळात भूमापन सर्वेक्षण करणाऱ्याला रज्जुक असं संबोधण्यात येई. कौटिल्याचं अर्थशास्त्र ह्यामध्ये जमिनीची मोजणी, प्रतवारी, सर्वेक्षण करून तिचे कोरडी, बागायत, ओलसर अशा प्रकारे प्रतवारी केली जात असे. जमिनीची मालकी आणि कररचना असणारी महसूल पद्धत दिल्लीचा बादशाह शेर शहाने इसवी सन 1540 ते 1545 दरम्यान अवलंबली. त्याच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक जमीनधारकाच्या हंगामातील प्रत्येक पिकाची नोंद करण्यात आली. मोगल बादशाह अकबराने त्याचा मंत्री तोरणमल याच्या मदतीने जमीन मोजणीसाठी प्रथमच काठी आणि साखळीचा वापर केला. क्षेत्रफळासाठी बिघा हे परिमाण ठरवण्यात आलं आणि जमिनीची उत्तम, मध्यम आणि निकस या 3 प्रकारे विभागणी करण्यात आली. पुढे मंत्री तोरणमलची ही पद्धत दक्षिणेकडे निजामाचा दिवाण अहमदनगरचा वजीर मलिक अंबर ह्यानेही सन 1605 ते 1726 ह्या काळात काही सुधारणांसह विकसित केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे सन 1674 पासून जमीन महसूल आकारणीसाठी खेडे हे एकक वापरलं जात असे. पीक उत्पादन करणाऱ्यांची क्षमता पाहून कर आकारणी म्हणजे शेतसारा बसवला जाईल. ह्या पद्धतीला कमालधारा म्हटलं जाईल. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात म्हणजे सन 1796 ते 1818 ह्या काळात मामलेदार ह्या पदाचा लिलाव सुरू झाला. 18व्या शतकाच्या शेवटी पुण्याच्या उत्तरेस भीमा नदीपासून तापी नदीकाठच्या बहरानपूर पर्यंतचा विस्तृत भूप्रदेश प्रथमतः नकाशात बसवला गेला. नकाशामध्ये सातपुडा डोंगररांगा, अजंठा टेकड्या, महत्वाची गावं आणि नद्या सांकेतिक पद्धतीने दाखवल्या आहेत. ह्याच दरम्यान नाशिक शहराचा नकाशा सर्वप्रथम केला गेलाय. ब्रिटिशांनी सन 1600 ते 1757 पर्यंत भारतीय भूभागावर वर्चस्व मिळवलं. परंतु ब्रिटिश हे व्यापारी म्हणून भारतात आले होते. ब्रिटिशांनी उत्पन्न मिळवण्याकरता जमिनीची शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण आणि कर आकारणी सुरू केली. ह्या दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी सन 1767 मध्ये सर्वे ऑफ इंडियाची स्थापना केली. कर्नल लॅम्प्टन यांनी दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून 10 एप्रिल 1802 मध्ये त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात मद्रासजवळील थॉमस पर्वतापासून केली. भूमापनाचं काम चालू असताना 1806 मध्ये सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचं एक सैनिक म्हणून भारतात आगमन झालं. ते भूमापक प्रमुख आणि त्रिकोणमितीय भूमापनाचे अधीक्षक होते. जॉर्ज एव्हरेस्ट यांना सर्वेयर जनरल बहादूर असं संबोधलं जाऊ लागलं. भारतीय भूखंडाचं मोजणीचं काम चालू असताना कर्नल लॅम्प्टन यांचा मृत्यू झाला आणि पुढे हे काम जॉर्ज एव्हरेस्ट यांनी 33 वर्षात पूर्ण केलं. अशा प्रकारे भारतीय भूखंडाचं मोजणी काम एकूण 37 वर्षात पूर्ण झालं. जॉर्ज एव्हरेस्ट यांनी जगातील सर्वोच्च शिखराची उंची मोजली म्हणून त्या शिखराला एव्हरेस्ट हे नाव पडलं. ब्रिटिशांच्या कारकिर्दीतील दुसरी महत्त्वाची गोष्ट
म्हणजे शेत जमिनीची शास्त्रशुद्ध पद्धतीने श्री गुंटर नावाच्या अधिकाऱ्याने अंमलात आणलेल्या शंकू साखळीने केलेली मोजणी. म्हणून शंकू साखळीस गुंटर चेन म्हणतात. गुंटर साहेबांच्या नावावरून पुढे गुंठा प्रचलित झाला. जमीन महसूल ठरवण्याचा पहिला मान पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण इथून श्री प्रिंगले नावाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी 1827 मध्ये मिळवला. सध्या अस्तित्वात असलेली जमीन महसूल आकारण्याची पद्धत ब्रिटिश राजवटीत ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार आहे. आधुनिक भारतामध्ये भूसर्वेक्षणाबद्दल विविध आधुनिक पावले उचलली गेली आहेत. ड्रोन सर्वेद्वारे गावठाणांच्या मोजणी कामाचा पथदर्शी प्रकल्प मौजे सोनेरी तालुका पुरंदर इथे अत्यंत अचूकतेने यशस्वीरित्या पार पाडण्यात आला. कोर्स सर्वे, एरियल फोटो रेकनायन्स, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम आणि उपग्रह प्रतिमा यासारखी जमिनी सर्वेक्षणांमध्ये काही नवीन तंत्रज्ञानं सादर केली गेली आहेत. सर्वेक्षण यंत्रणेच्या आधुनिकीकरणामध्ये जमिनीची नोंद, ई फेरफार, ई अभिलेख, ई चावडी, ई मोजणी, ई प्रॉपर्टी कार्ड, भूनक्षा, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी इत्यादी महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाले आहेत. डिजिटाईज करणं ही एक मोठी पायरी आहे. नगर भूमापन झालेल्या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या आणि त्याला योग्य त्या सक्षम प्राधिकरणाकडून मंजुरी दिलेल्या इमारतींमधील सदनिकाधारकांना मंजुरीअंती स्वतंत्रपणे मालमत्ता पत्रक पुरवण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. जमावबंदी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र यांच्या मदतीने भूनक्षा ही प्रणाली विकसित करण्यात आलेली असून त्याद्वारे राज्यातील सर्व शेतजमिनींचे अधिकार अभिलेख, 7/12 आणि मालमत्ता पत्रक तसंच त्यांचे नकाशे एकाच संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून त्याबाबतचं कामकाज प्रगतीपथावर आहे. याप्रमाणे महसूल आणि भूमी अभिलेख विभागात राबवण्यात येणाऱ्या आधुनिक प्रकल्पांमुळे लोकाभिमुख प्रशासन राबवण्याची महत्त्वाची प्रक्रिया होत असून त्या अनुषंगाने प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावरील कामाचा ताण कमी होण्यास देखील मदत होणार आहे. अशा ह्या विविध टप्प्यांचा आढावा घेतल्यावर आपल्याला लक्षात येईल की महसूल आणि भूमापन तंत्रज्ञान भारतात शंकू साखळीपासून सुरू झालं आणि आज ते प्लेन टेबल, थिओडोलाइट, ड्रोन, कोर्स सर्वे या स्तरावर पोहोचत आहे. आज तंत्रज्ञानाची जरी सोबत असली तरी मनुष्य प्राण्याशिवाय तंत्रज्ञान हाताळणं कठीण आहे. म्हणूनच भूमी अभिलेख विभागात लोकसेवा करणाऱ्या शिपायापासून ते मुख्यालय सहाय्यक अथवा शिरस्तेदार तसंच भूमापक या पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींना सामान्य जनांमध्ये जमिनीच्या वादातून होणाऱ्या तंट्यांमधून कायदेशीररित्या योग्य त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यापासून ते रानावनातून, काट्याकुट्यातून, ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता केवळ लोकसेवेसाठी आपलं कर्तव्य बजावणाऱ्या ह्या भूमापकांचा, खरं तर ह्या शांतीदूतांचा, गौरवशाली लोकसेवकांचा सत्कार करण्याचा रास्त अभिमान ह्या विभागाला असून पुणे जिल्ह्याच्या वतीने उत्कृष्ट लोकसेवक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे.